देशामधली एकंदरीत जी परिस्थिती आहे ती सगळी बघता एकीकडे लोकशाही डुबवण्याचं, दुसरीकडे सर्व क्षेत्रात मक्तेदारी, ज्यात आर्थिक क्षेत्रही दूर राहिलेलं नाही, विद्यापीठं कशी काबीज केल्या जातात आहे, कशी बळकावल्या जातात ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीने लढत आहे त्या पद्धतीला आणि त्या विचारांना आणि त्या नेतृत्वांना, त्या पक्षाला बळ देणं ही आता सर्व स्तरातून एक मागणी आणि एक भूमिका बनत आहे। आणि या बनणाऱ्या भूमिकेच्याच अनुषंगानं आज काँग्रेस पक्षामध्ये अमोल महाडिकजी हे काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत। श्री महाडिक हे पेशाने पायलट आहेत। पायलट म्हणून त्यांनी दीर्घ सेवा ह्या दिलेल्या आहेत। ते एका सामाजिक क्षेत्रामध्ये संबंधित मोठ्या परिवारातले घटक आहेत। त्यांचे जे आजोबा आहेत हे आजोबा काँग्रेसचे होते। आज सकाळी त्यांना प्रवेशाच्या संदर्भात बोलत असताना त्यांचा भाऊक चेहरा आणि त्याच्यावरचे हावभाव विचारत असताना त्यांना तुम्ही भावनिक का आहात हे जेव्हा विचारलं तेव्हा आमचा परिवार, आमचं घर हे काँग्रेसचं आहे आणि आज मला माझ्या आजोबांची आठवण येते की जे काँग्रेसच्या विचारातून हे जगले वागले। त्याचाही त्यांचा असणारा उल्लेख हा कुठेतरी ते काँग्रेसचेच आहेत आणि त्याच विचाराचे आहेत आणि आपण आपल्या वाडवडिलांच्या पक्षात योगदान देणार आहोत अशा प्रकारची त्यांची व्यक्तिगत भूमिका आणि भावना एका बाजूला आहे। राहुल गांधींचं नेतृत्व, राहुल गांधी ज्या पद्धतीने मुद्दे आणतात ते तर आहेच आहेत। त्यांचा पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने अजून एक त्याच्या निर्णयाची असलेली जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला सांगायची वाटते। त्यांच्या पत्नी ज्या आहेत ह्याही विमान कंपनीमध्ये एअर इंडियालाच होत्या आणि त्या विमानाचा जो अपघात अहमदाबादवरून जे लंडनला जाणारं जे विमान होतं त्या अपघातामध्ये त्यांच्या पत्नीचाही मृत्यू सव्वा वर्षापूर्वी हा झाला आहे। आणि पत्नीच्या मृत्यूनंतर देशाची परिस्थिती, स्वतःचा जो वैचारिक वारसा आहे तो, या सगळ्यांच्या अनुषंगानं त्यांनी आता पूर्ण वेळ काँग्रेस पक्षाचं काम करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। त्यांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या आमच्या काँग्रेसच्या विंग्स आहेत त्यातलं प्रथमतः जी प्रोफेशनल काँग्रेस म्हणून जी एक आमची विंग आहे की जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्याशी डायलॉग आणि त्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करण्याच्या अनुषंगानं जे आमच्या संघटनेची एक विंग आहे, एक जो विभाग आहे त्या विभागाच्या समन्वयाची आणि त्या विभागाचा निर्वाह करण्याची जबाबदारी आम्ही त्यांना पक्षप्रवेशाच्या नंतर या ठिकाणी देत आहोत। आणि त्यांचा पक्षातला असणारा जो प्रवेश आहे तो लोकशाही विचारांना बळकट करणे, युवकांचे रोजगार आणि जे वाईट आहे त्या सर्वांना त्या विरोधात लढाई लढायची आहे। मला हेही सांगू द्या की एकंदरीत विमान अपघातांच्या अनुषंगानं ते वास्तविक पाहता काँग्रेसमध्ये न येता ते एखाद्या सत्ताधारी पक्षातही जाऊ शकले असते। ते सत्ताधारी पक्षातल्या काही घटकांशी त्यांचा संबंध देखील आहे। मात्र अजितदादा पवारांसारखं एक मोठं व्यक्तिमत्व, एका पक्षाचे सर्वेसर्वा, नुसते प्रमुखच नाही, त्यांच्या विमान अपघात झाल्यानंतर त्यांचा पक्ष, त्यांच्या ज्या सरकारमधले जे घटक होते ते या संदर्भात एक शब्दही हे बोलायला तयार नाही, चौकशी करायला तयार नाही, पुरावे असताना त्यावर चर्चा कुठे होत नाही, CBI नावाला गुन्हे दाखल करून घेते, त्याचं पुढे काही होत नाही। जो अहमदाबादचा झालेला जो अपघात आहे त्या अपघाताची सरकार चौकशी करायला तयार नाही। त्यामुळे या विमान अपघातांच्या सर्व एक त्यांना जो भावनिक, जसा आजोबांचा एक भावनिक संदर्भ त्यांनी सांगितला तसा आता त्याच्या परिवारातील मृत्यूनंतर एवढं सगळं असतानाही चुकीला चूक म्हटलं जात नाही, शासन कुठे होत नाही, म्हणून त्यांची कासाविस्ता जी आहे ती असणं स्वाभाविक आहे। आणि काँग्रेस पक्षच या सगळ्या जे काही स्कॅन्डल चालले आहेत या सगळ्यातून काँग्रेस पक्ष न्याय मिळवून देऊ शकतो, ही देखील एका बाजूला त्यांची असणारी भूमिका आहे। मी त्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं समक्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश घेत आहे। त्यांच्या समवेत एअर इंडिया या अग्रगण्य विमान कंपनीचे जे पायलट
संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते देखील महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या ते देखील या ठिकाणी आहेत. मी त्यांनाच त्यांच्यासोबतचे सहकारी आणि त्यांची मिशन आणि पक्षामागच्या येण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांनाच मी सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी कैलासवासी दत्ताजीराव तटकरे आणि माझ्या पत्नी कैलासवासी अपर्णा अमोल महाडिक यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या माननीय सोनियाजी गांधी, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगेजी, लोकसभेमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून जगभर विख्यात असलेलं एक तडफदार नेतृत्व राहुलजी गांधी साहेब, प्रियंकाजी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, सचिन सावंतजी, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ज्या क्षणाला मी त्यांना माझी इच्छा व्यक्त करून दाखवली त्याच वेळेला मला आश्वस्त करून काँग्रेस पक्षामध्ये आज जो या ठिकाणी माझा प्रवेश होतोय त्या बाबतीमध्ये मग सामाजिक चळवळ असेल, आपल्या महाराष्ट्रात व देशामध्ये होणारे विविध अपघात आणि त्याच्यातून लोकांची ज्या प्रकारे हानी होते, जाणारे जातात, त्यांचे परिवार मागे राहतात, त्यांच्या मनावरती कुठल्या पद्धतीचा परिणाम होतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. अशा लोकांसाठी काम करण्याचा मानस मी व्यक्त केला आणि त्या अनुषंगाने आज काँग्रेस पक्षाने मला ही संधी दिलेली आहे. जो काही लढा राहुलजींनी आणि सपकाळ साहेबांनी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण राष्ट्रभर उभा केलेला आहे, त्या लढ्यामध्ये त्यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष जी काय जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पडण्याचा पूर्ण प्रयत्न माझ्याकडून निश्चितपणे होईल. धन्यवाद. तुम्ही सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचे तुम्ही नातेवाईक आहात, तर ते स्वतः एका पक्षाचे बडे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, तुम्ही त्यांचे भाचे आहात, तर तुम्ही त्यांना सांगितलंय का खरं तर काँग्रेस पक्षामध्ये जातोय म्हणून अशी सगळी प्रक्रिया मी करतोय? माननीय सुनीलजी तटकरे हे महाराष्ट्रातल्या प्रमुख नेतृत्वांपैकी एक नेतृत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. घरातले माझे वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, माझे मामा आहेत. समाजामध्ये राजकारणाच्या माध्यमातून काम करण्याचा मानस माझा आहे हे निश्चितपणे मी त्यांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. आणि आता सपकाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीचं मिशन घेऊन मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतोय त्या संदर्भामध्ये लोकांसाठी जनहितार्थ काम करत असताना तटकरे साहेबांची कुठल्याही प्रकारची हरकत असेल असं मला निश्चितपणे वाटत नाही. त्यामुळे त्यांना पूर्वकल्पना देऊनच मी हा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी तुम्हाला त्यांच्या पक्षात येण्याच्या संदर्भात काही आग्रह केलेला होता का? कारण की नाही, असं आहे की मी गेली 20-21 वर्ष एअर इंडियामध्ये नोकरी करत होतो. मी काय राजकीय क्षेत्रामध्ये नव्हतो किंवा जे काही मी सामाजिक प्रोजेक्ट्स केले ते माझ्या स्तरावरती केले. कुठल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा पक्षाचं सदस्यत्व घेऊन मी केलेलं नाही आहेत. परंतु गेल्या वर्षी एअर इंडिया 171चा जो क्रॅश झाला आणि त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर वर्षभर ओलांडून सुद्धा कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट
बाहेर आलेलं नाही आहे. कुठल्याही प्रकारची माहिती जे अफेक्टेड विक्टिम्स आहेत त्यांच्या परिवारांना दिली गेलेली नाही आहे. आणि त्याबद्दलची असलेला जो एक साशंकता किंवा एक इमोशनल डिस्टर्बन्स किंवा एक राग जो आहे तो अर्थातच पाहायला गेलं तर अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे. आणि ज्या पद्धतीचा लढा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुलजींनी आता नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दिल्लीमध्ये दिला आणि तशाच प्रकारचा लढा सपकाळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये दिला. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह सहभाग घेतला. त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी हा निर्णय या ठिकाणी घेतला. अमोली, जसं तुम्ही म्हणालात की मात्र दर्शनच्या मुलावरती खोल जखमा होतात, तुम्हाला काय वाटतं अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये घातपात आहे असं काही शंका आहे? जोपर्यंत एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा रिपोर्ट बाहेर येत नाही तोपर्यंत मला याविषयी भाष्य करता येणार नाही. अजूनही आम्ही सगळे पेशंटली त्या रिपोर्टचा वाट बघत आहोत. लवकरात लवकर सत्य बाहेर यावं याची आशा आणि अपेक्षा मी बाळगतो. परंतु ही विमान अपघाताची ही पहिलीच दुर्घटना नाही. यापूर्वी देखील अनेक विमान दुर्घटना झाल्या. अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचा देखील विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. तर ही सगळी जी परिस्थिती बघता AIBचा जो रिपोर्ट येणं अपेक्षित असतो कार्यकाळात तो येत नाहीये. कुठेतरी सरकार या सगळ्याला विलंब करत आहे का? काय नक्की याच्यामध्ये टेक्निकॅलिटीज आहे? कारण की तुम्ही स्वतः 20 वर्ष त्या सगळ्या सर्व्हिस तुम्ही केली आहे. मला असं वाटतं की जे काय खाचेखोचे आहेत, लूप होल्स ज्याला आपण म्हणतो, त्याचा पूर्ण उपयोग करून जास्तीत जास्त वेळ विलंब करून ही गोष्ट लोकांच्या मनातून किंवा जनमानसांच्या स्मरणातून निघून गेल्याच्या नंतर काहीतरी थातूरमातूर रिपोर्ट पुढे करायचा, अशा पद्धतीचं त्यांचं सध्याचं सगळं काम दिसतं. कारण जो त्यांनी प्रिलिमिनरी रिपोर्टसुद्धा काढला होता त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचे डिटेल्स न देता पूर्णपणे जो आहे तो आरोप कमांडर सुमित सबरवाल यांच्यावरती केला होता की त्यांच्यामुळे विमान खाली गेलं. पण त्यात कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही आहे हे मी आधीही सांगितलेलं आहे. आणि आता जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत ह्याच्या पुढे आणखीन या क्षणाला तरी मी भाष्य करू शकेन. तुमचं घराणं सपकाळ साहेबांनी सांगितलं की काँग्रेस विचारसरणीचं होतं. पहिल्याच त्यांनी काय भावना आली जेव्हा हर्षवर्धन सपकाळ तुमच्याशी रूबरू झाले? इथे मी विशेष धन्यवाद देईन मीडिया कोऑर्डिनेटर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे श्रीनिवास बिक्करजी यांना. मी मागच्या महिन्यात 30 जूनला मी पहिल्यांदा इकडे भेटायला आलो होतो. तेव्हा सपकाळ साहेब ऑफिसमध्ये आहेत हे सुद्धा मला, टिळक भवनात आहेत हे सुद्धा मला माहिती नव्हतं. परंतु त्यांना भेटल्याच्या नंतर, बिक्करजींना भेटल्याच्या नंतर पहिल्या 15 मिनिटातच त्यांनी माझी भेट सपकाळ साहेबांशी घालून दिली. आणि जेव्हा माझी भेट झाली आणि ज्या पद्धतीने झाली, मला खऱ्या अर्थाने असं वाटलं की आमचं कोलाडला आधीचं घर होतं जिथे अण्णांचं वास्तव्य राहिलेलं आहे, त्या घरात मी पुन्हा परत आलोय अशीच भावना माझी सपकाळ साहेबांना भेटल्याच्या नंतर होती. कोण कोण सोबत आहे? सोबत कोण कोण आलं? सर, अभिजित लिप्केच्या आंदोलनानंतर आता शिवसेनेचे नेते जे आहेत ते त्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतात. संजय शिरसाट असतील, बच्चू कडू असेल, चंद्रकांत खैरेंनी देखील भेट. त्या भेटीकडे कसं पाहतो? मेहनत करे मुर्गा अंडा खाय फकीर. या सगळ्या संदर्भात आता म्हणजे चढाओढ निर्माण झाली का? कारण की उद्धव त्या या मनीत सगळं आलं. नाही, पण उद्धव ठाकरेंनी अभिजित दिपकेंना आंदोलन सुरू असताना जंतर मंतरला जाऊन भेट देऊन त्यांची त्या ठिकाणी भेट घेतली. त्याच्यानंतर मात्र शिंदेचे नेते मात्र आता आंदोलन संपल्यावरती मुद्दा या एकंदरीत हा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये याचा जो एल्गार आहे या मुद्द्याला घेऊन हा काँग्रेस पक्षाने राहुल गांधींनी केला आहे, सर्वश्रुत आहे. छात्रवृत्ती घेऊन या कार्यक्रमाच्या आधीपासून मागच्या संसदेमध्ये राहुल गांधींची भूमिका, झेनझी आज ज्याचा एक फार परवलीचा शब्द वापरला जातो, त्यांच्यासोबत डायलॉग, राहुल गांधींनी त्यांच्याशी भेटणं, हे सगळं सुरू असतानाच
कोर्टाच्या एका वर्डिक्टच्या नंतर एक पार्टी जन्माला आली. सोबतच इतरही काही अनेक संघटना संस्था तिथे त्यासोबत विचारासोबत आला आणि हा युवकांचा लढा म्हणून हा पुढे आला. आता युवकांचा लढा पुढे आल्यानंतर कोणची पार्टी काय काय कुठे कुठे हा विषय सगळा आपल्या ठिकाणी आहे. मात्र मूळ मुद्दा हा आहे की सतत लगातार कशा हा पेपर का फुटतो. जो आजार आहे तो आजार सोडून दुसरी ट्रीटमेंट मोदी करतात आहे. विषय काय की 152 वेळे पेपर का फुटले. ज्यांनी पेपर फोडले त्यांना जेलमध्ये टाका, त्यांना आरोपी करा, ते फोडणारे कोण होते त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारा, राजीनामा द्या, हा असणारा एकंदरीत आशय होता. त्यासोबतच पेपर कसे फुटणार नाही याचं धोरण ठरवा हा इलाज होता. मात्र या कशावरही उपचार झाले नाही. जर पेपर फोडला तर 10 वर्षाची शिक्षा, 10 कोटीचा दंड. अरे तो पेपर फुटताच कामा नये याच्यावर चर्चा व्हायला होती, ती झाली नाही. मुलांवर अमानुष लाठी हल्ला केला, त्यांच्यावर त्या बंदुकीचा त्या ठिकाणी वापर झाला. त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे होती. ज्या पोलिसांनी बेछूट अमानुष लाठी हल्ला केला, मुलींचा विनयभंग केला, त्यांना कारवाई करून त्यांना निलंबित नव्हे तर बडतर्फ करायला पाहिजे होतं. तेही कुठे झालं नाही. म्हणजे पुन्हा पेपर फुटतो. त्याच्यातले जे कल्प्रिट आहेत ते जेलमध्ये गेले नाही. पेपर पुन्हा फुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने काही झालं नाही. गृहमंत्र्यांनी माफी मागितली नाही. हा एकंदरीत मूळ विषय आहे, आशय आहे. आणि त्यामध्ये जे विधेयक घेऊन आले त्या विधेयकाला विरोध किंवा समर्थन दोन्ही करणं यासाठी चुकीचं आहे. आणि ते हास्यास्पद यासाठी आहे की सतत बार बोलो, लगातार बोलो, झूठ बोलो असं सांगत मोदीजी जे तत्वज्ञान त्यांनी घेऊन आले होते त्याचाच पुनर्वापर या ठिकाणी कुठेतरी झाला. मूळ मुद्दा ही व्यवस्था कॅप्चर केली आहे. संघाचेच कुलगुरू बसवल्या गेलेले आहेत. संघाच्याच भाजपच्या जवळच्या लोकांना त्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, त्या क्लासेसमधून पैसे आले पाहिजे. हे जे रॅकेट आहे ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगाने सरकारने काहीही केलं नाही. आणि आताही हे विधेयक मंजूर झालं म्हणजे आता काहीतरी फार चमत्कार होईल असंही अजिबात होणार नाही. या विधेयकामुळे काहीही फरक होणार नाही. कारण चोरी करणारा चोर हाच त्या परीक्षेवरचा नियंत्रक आहे आणि याच्याही पुढे तो पेपर फोडत राहील ही असणारी एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे हा उठाव हे एकंदरीत निर्माण झालेलं जे वातावरण आहे या वातावरणातून योग्य त्या निष्कर्षापर्यंत सरकारला घेऊन जाणं हे तुमचं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यामुळे या पार्टीच्या या माणसाला कोण गेलं भेटलं हा विषय जरूर राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी त्याचा रिलेव्हन्स आहे. मात्र अशा निर्णायक वेळेला आपण जर चुकलो तर येणारं भविष्य आपल्याला माफ करणार नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा फुल प्रूफ या झाल्या पाहिजे. या अनुषंगानं नियम बनवणं, कायदा बनवणं, व्यवस्था बनवणं, विकेंद्रित स्वरूपाची रचना करणं, त्या ठिकाणी चांगले लोक बसवणं हे आपल्याला सरकारकडून करून घेतलं पाहिजे. त्यामध्ये देश म्हणून आपण कुठे कमी पडतोय का हा विचार यावेळेस या सर्व वातावरणात केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेल्फी व्हिडिओज टाकून युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्यावरती अभिजित दिपकेंनी करताना टीका केली आहे. देशाच्या भविष्यापेक्षा मोदींची त्वचा जास्त चमकते म्हणून. रात्रभर त्यांना झोप लागत नाही. त्यांना ते सतत फार डिस्टर्ब असतात आणि त्यातून त्यांना झोप येत नसल्यामुळे ते रात्री उठून व्हिडिओ बनतात असं एकंदरीत निदर्शनास येत आहे. परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळतंय. अभिजित दिपके म्हणतात देशाच्या भविष्यापेक्षा मोदींची त्वचा चमकते म्हणून. त्याचं राज जे काही असेल नसेल ते मोदींना विचारलं पाहिजे. त्यांची तुकतुकणारी जी कांती आहे ती कोणत्या साबणामुळे आहे का काही कोट्यावधीचं दररोज काही कोटीचे ते मशरूम खातात त्याच्यामुळे आहेत अशी पण एक जी गॉसिप आहे त्याचाही खुलासा या निमित्तानं झाला पाहिजे. किंवा ते कोणते सौंदर्य प्रसाधनं वापरतात, त्यांचे ब्युटिशियन कोण आहे या दृष्टिकोनातून देखील देशाला आता एक उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण न खाऊंगा न खाने दूंगा, 15 लाख हर किसी के खाते में डालूंगा, हर साल 2 करोड़ नौकरियां दूंगा, 100 स्मार्ट सिटी बनाऊंगा वगैरे 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 असं सगळं जे सांगितलं त्यातलं काही न झाल्यामुळे हे अनावश्यक जे प्रश्न आहे आता हे ऐरणीवर आलेले आहेत. निदान याचं तरी समाधान मोदीजींनी करावं म्हणजे मिळवले. सर, भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष झाल्याचं निर्माण होत असताना पाहायला मिळतंय. पुण्यात देखील शिक्षण समितीसमोर शिवसेनेने आंदोलन केलंय. ठाण्यात क्लस्टरला भाजपाने विरोध केलेला आहे आणि एसटी मंडळाचा जो निधी आहे तो रोखण्यात आलेला अर्थखात्यातून.
याकडे कसं पाहता? कौन बनेगा मुख्यमंत्री ही जी क्विज चालू आहे त्याचे सगळे हे पडसाद आहेत. मनोज जरांगे पाटील परत एकदा उपोषणाच्या तयारीत आहेत. 28 ऑगस्ट पर्यंत त्यांनी डेट अल्टिमेटम दिलंय शासनाला. यापूर्वी एकदा मुंबईच्या वेशीवरून ते परत गेले, तीनदा. दुसऱ्यांदा आझाद मैदानातून परत गेले, पुन्हा आले. आता इजाबिजा तिजा झाल्यानंतरही जर या सरकारने त्यांना वटाण्याच्या अक्षदा त्यांच्या मागण्यांना जर लावल्या असतील तर हे गंभीर आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणी केव्हा केव्हा काय काय आश्वासनं दिली होती ही सगळी एकदा पब्लिक डोमेनमध्ये येऊ द्या. आणि याच्या आधी हे तीनदा खोटं बोलले होते की काय लांडगा आला रे आला अशी परिस्थिती जी आहे झालेली आहे की काय, आज याचा खुलासा हा कुठेतरी होणं अपेक्षित आहे. मुळात आता जातीनिहाय जनगणना सुरू आहे आणि जातीनिहाय जनगणना सुरू असताना सरकार सहजतेने या आरक्षणाचा प्रश्न हा मिटू शकतं. मात्र सरकारजवळ राजकीय इच्छाशक्ती नाही. किंबहुना काँग्रेस पक्षांनी मराठा समाजाला दिलेलं जे आरक्षण होतं, जे कोर्टामध्ये ज्याच्यामध्ये एक वाद उपस्थित झाला होता, इम्पिरियल डाटा वगैरे वगैरे ज्या काही बऱ्याचशा अडचणी त्याच्यामध्ये समोर आल्या होत्या, या सरकारने त्याच आरक्षणाचा जर पाठपुरावा केला असता तर केव्हाच हे आरक्षण हे मिळून गेले असते. मात्र देवेंद्र फडणवीसांचा जो कावा आहे तो हा दोन जातींमध्ये दोन प्रवर्गामध्ये भांडणं लावण्याचा आहे. हिंदू मुस्लिममध्ये त्यांचा हातखंडा आहेच. मराठा ओबीसी ही देखील लढाई त्यांनी लावली. ओबीसी विरुद्ध व्हीजेएनटीची लढाई त्यांनी लावली. व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासीची लढाई लावली. आणि सर्व जे प्रश्न आहेत हे रेंगाळत ठेवणे आणि एकमेकांच्या जातीविरुद्ध धर्माविरुद्ध लढाई करणे ही त्यांची मोठं सफरेंडी आहे. मंत्रिमंडळ आल्या भाजपच्या पहिल्या मंत्रिमंडळात पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिली सही ही धनगर आरक्षणावर होणार होती. आतापर्यंत शेकडो 100पेक्षा अधिक झाल्या. मात्र तो जसा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे तसाच हा देखील ठेवलेला आहे. मात्र या निमित्तानं, कारण हा एक फार मोठा महाराष्ट्रातला प्रश्न आहे, या निमित्तानं या सरकारला आमची जी वारंवार जी विनंती होती, मागणी होती ती पूर्ण करावी. ती म्हणजे जनगणना सुरू आहे, यामध्ये जातीचा कॉलम ताबडतोब टाका, जातनिहाय जनगणना करा. आणि एकदा जातनिहाय जनगणना झाली की सर्व जातींचे आरक्षणाचे जे प्रश्न आहेत ते आपसूक सुटल्याशिवाय राहणार नाही. हा राहुल गांधींचा जो पॅटर्न आहे, हा जो तेलंगणाचा जो पॅटर्न आम्ही त्या ठिकाणी सिद्ध केला, हा त्यांनी आता तरी ऐकावा. मात्र जातनिहाय जनगणना न करणे याचाच अर्थ आरक्षणाच्या मागणीला कुठेतरी बाजूला सारणे ही एकंदरीत भारतीय जनता पक्षाची असणारी रणनीती ही आपल्या समोर येते. त्यामुळे दोन जातींना, दोन धर्मांना, दोन व्यक्तींना भांडणं लावायचं आणि टाळूवरचं लोणी खायचं, हा देवेंद्र फडणवीसांचा जो कावा आहे या सर्व गोष्टींकरता कारणीभूत आहे. आता तरी त्यांनी ताबडतोबीनं जातनिहाय जनगणनेमध्ये जात टाकावी आणि जातीनिहाय जनगणनेच्या संपूर्ण अहवालानंतर सर्व समाजाची आणि अर्थात मराठा समाजाचाही आरक्षणाचा प्रश्न मोकळा करावा. सर, आज हायकोर्टाने खरं तर मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या अस्वच्छतेच्या संदर्भात टीका टिप्पणी केलेली आहे. स्वतः कोर्टाने खरं तर एक वकिलांची टीम जी आहे ती ही अस्वच्छता इन्स्पेक्शन पाहणी करण्याकरता पाठवलेली. त्यावेळेस मात्र मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये तारांबळ कर्मचाऱ्यांची उडालेली पाहायला मिळत होती. अनेक ठिकाणी अस्वच्छता त्या ठिकाणी आढळून आलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात आता थोड्याच वेळात कोर्ट सुद्धा या सगळ्या त्यांचा परवाना जो निलंबित केला मंत्रालयाच्या कॅन्टीनचा त्या संदर्भात निकाल देतात. जिथे अन्न शिस्त, जिथे स्वच्छता असली पाहिजे आणि ती नसेल तर परवाना रद्द करण्याचा जो मुद्दा आहे तो अत्यंत रास्त आहे. मात्र सरकारच्या अनुषंगानं हा जर आता मंत्रालयातल्या कॅन्टीनची प्रश्न येत असेल तर मला अधिक पुढे घेऊन जायचं आहे. एकंदरीत हे सरकार निर्माण होतानाच तिथे स्वच्छता पाळल्या गेलेली नाही. जेवढी घाण झालेली आहे सरकार स्थापन होत असताना, इतकी घाण केलेली आहे की त्या घाणीतून हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे या सरकारचाच परवाना जो आहे हा कुठेतरी रद्द करून टाकला पाहिजे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. नमो महासन्मान योजना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यामध्ये आर्थिक वर्ष 26-27 मधील या योजनेच्या अंतर्गत डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या काळातील 2 हप्त्यांचं वितरण प्रकरण आहे. खिशात नाही नाना आणि मला म्हणा अण्णा अशी एक जी काही म्हण आहे तिचा प्रत्यय हा या सरकारच्या निमित्ताने वारंवार येत आहे. आणि ट्रिपल इंजिन, चौबल इंजिन सरकार म्हणून सदा ते मार्केटिंग सातत्याने करून घेत असतात, पाठ थोपटतात. म्हणे आमचे नरेंद्र मोदींशी खूप चांगले संबंध आहेत, म्हणे आमचं केंद्रामध्ये खूप वजन आहे आणि लगातार महाराष्ट्रातल्या म्हणजे माशी शिंकली तरी निर्णयाच्या समुपदेशनाकरता यांना अमित शहांजवळ जावं लागतं. आता ही यांची दिल्ली दरबारी असणारं कनेक्शन आहे आणि यांची फार मोठी तिथे पत आहे असं ते सांगतात.
एकदा एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन बसावं आणि महाराष्ट्राकरता एक विशेष पॅकेज जे आहे हे विशेष पॅकेज त्यांनी घेऊन यावं. त्यांची खरंच जर पत असेल, त्यांना खरंच जर हे ट्रिपल इंजिन सरकार असेल तर त्यांनी तिथून आणावं आणि ते एक विशेष पॅकेज आणून संपूर्ण कर्जमाफी करावी. लाडक्या बहिणीला 1,500चे 2,500 रुपये करावेत. ज्या गाळल्या गेलेल्या वगळलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याचा त्याच्यामध्ये समावेश करावा आणि सगळ्या सरकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण कराव्यात. आणि यांच्याजवळ जर दिवाळखोरीकडे हे जर निघालेले आहेत तर तातडीने यांनी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज महाराष्ट्राकरता घेऊन यावं. अन्यथा आणि आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांनी तातडीने लाडक्या बहिणीचे 2,500 करावे, वगळलेल्या लाडक्या बहिणीचा समावेश करावा, संपूर्ण कर्जमाफी जी आहे ती करावी, नमो 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 जे म्हणतात काय त्याची पूर्तता करावी. आणि यासाठी एक राखीव जो निधी आहे, कारण शक्ती महापीठसाठी त्यांनी 88 कोटी रुपये हे बाजूला काढून ठेवलेले आहेत. तर ते 88,000 कोटी जे बाजूला काढून ठेवले आहेत ते जरा इकडे घ्या, कारण ते 88,000 मध्ये फार मोठा मलिदा यांना भेटणार आहे. समृद्धी महामार्गामध्ये 2,000 कोटीचा भ्रष्टाचार केला होता. आता 20,000 कोटीचा भ्रष्टाचार त्यांना शक्ती महापीठातून करायचा आहे आणि तो वेगळा काढलेला निधी असल्यामुळे कर्जमाफी पूर्ण मिळत नाही आणि इतरही योजना पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यांनी जो हट्ट आहे हा शक्ती महापीठाचा तो सोडावा. चंद्रकांत पाटील यांनी एक खूपच अजब वक्तव्य केलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की जे आंदोलनकर्ते होते त्यांच्या दगडाची जी फुटप्रिंट आहे ती आधारशी देखील लिंक होईल. ते नरेंद्र मोदींच्या पठडीतले आणि त्यांच्या पक्षातले आहेत चंद्रकांत पाटील साहेब. त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी जसं चहाच्या नालीच्या वर झाकण ठेवून गॅस तयार करून चहा ठेवण्याचं तंत्रज्ञान शोधलं होतं. ढगं असताना विमान चालवायचं म्हणजे ते रडारवर कुठे दिसणार नाही असं जे एक संशोधन केलं होतं त्या संशोधनाचा पुढचा टप्पा जो आहे आता हा दगडावरच्या फिंगरप्रिंट आधार कार्डशी लिंक करण्याचा एक खूप मोठा मूलभूत स्वरूपाचा एक शोध हा चंद्रकांत पाटलांनी लावल्याचा दावा केलेला आहे. डोक्यावरला हात लावून जर हात फिरवून जर दगड उचलला तर अधिक ठळक स्वरूपामध्ये फिंगरप्रिंट येतात, कारण तेल असतं. हा देखील एक कुठेतरी त्यांचा एक पेपर आहे. त्यामुळे एकंदरीत त्यांचं संशोधन बघता त्यांना नोबेल अवॉर्ड मिळण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने त्यांचं नाव हे नोबेल पारितोषिक निवड समितीकडे पाठवावं. एक मूलभूत स्वरूपाचा सिद्धांत बद्दल त्यांना एक पुरस्कार हा कुठेतरी दिला गेला पाहिजे. सर, ईश्वरपूरचे नगराध्यक्ष होते आनंदराव मलंगुडे, त्यांची खरं तर त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं. त्यांनी अनधिकृत बांधकाम वगैरे केलेलं या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली. परंतु जयंत पाटलांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर आता मात्र नगराध्यक्षाचं जे अपात्र केलेलं होतं ती कारवाई मागे घेण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टीला कशा बघतात? तुमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांकडनं वारंवार भेटीगाठी होतात. भेटीगाठी हा आपल्या ठिकाणचा विषय आहे. मात्र मूलभूत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संविधानाला अभिप्रेत भारत घडवायच्या जेव्हा गोष्टी केल्या तेव्हा संस्था ज्या आहेत त्या मोठ्या झाल्या पाहिजे. संस्थानिक नाही, संस्था ज्या आहेत म्हणजे सरकारमधले मंत्री नाही तर संस्था म्हणजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, न्यायप्रणाली ही इन्स्टिट्यूट आहे, ईडी जी आहे, CBI जी आहे. तर या संस्था ज्या आहेत त्या त्यांनी स्वतंत्ररित्या काम केलं पाहिजे कुठल्या अभिनयाशिवाय आणि सोबतच राजकीय कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांनी काम करावं ही अपेक्षा आहे. या शृंखलेमध्ये जात पडताळणी समिती जी आहे या जात पडताळणी समितीलाही तशाच प्रकारचे अधिकार आहे की जिथे सरकारमध्ये कोण आहे, सत्तेत कोण आहे, कोण मंत्री आहे, कोण मुख्यमंत्री आहे न बघता व्हॅलिडिटी कमिटीने जातीची पडताळणी करायची हे अभिप्रेत आहे. मात्र आता ती काम ती संस्था करत नाही. तिचंही कुठेतरी आता ती पण राजकर्त्यांनी दावणीला बांधून ठेवली आहे असं या प्रकरणातून आपल्या समोर येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.